गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अलमंडा. दिस अदिती चपाटे. तर सेकंड डे आमचा नाशिकचा स्वामीनारायण मंदिरपासून स्टार्ट झाला. तर हा बघा इथला परिसर किती छान वाटतं. सकाळी सकाळी मंदिरमध्ये आल्यावर तर खूप पीसफुल आणि स्टार्ट तुमचा डे मंदिरपासून स्पिरिच्युअली स्टार्ट होतं, तर खूपच छान गोष्ट आहे. स्वामीनारायण हे विष्णूचे पण अवतार आहे. मंदिरच्या परिसरामध्ये काही स्पिरिच्युअल मास्टर्स, त्यांचे शिष्य, त्यांच्याबद्दल खूप छान इन्फॉर्मेशन लिहिली होती. आणि त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये एंट्री केली, पण तिथे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी शूट करू नाही शकले. मंदिराचं जे कन्स्ट्रक्शन होतं, लाईक आर्किटेक्चर आणि स्कल्पचर, ते डिझाईन्स इतक्या सुंदररीत्याने केलेलं होतं आणि खूप छान वाटलं. पण मी ते शूट नाही करू शकले कारण अलाउच नव्हतं तिथे, त्यामुळे. सो खूप छान वाटलं. आतमध्ये तर खूपच सुंदर, असं वाटतच नव्हतं की बाहेर जावं. पण मस्त तिथे बसून एक एक नक्षीदार किती डिफरंट मूर्त्या त्यांनी बनवलेल्या होत्या. आणि ही डिझाईन्स मला तर फार आवडतं. मला फार ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, त्यामुळे मी खूप छानरित्याने हे बघितलं. पण त्यानंतर आम्हाला पुढे त्र्यंबकेश्वरला पण जायचं होतं आणि लेट पण होत होतं, त्यामुळे आम्ही जास्त वेळ इथे टाईम नाही देऊ शकलो. त्यानंतर आमचा त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी प्रवास सुरू झाला. सो त्र्यंबकेश्वरला जाण्याआधी आम्ही 2 पॉईंट कवर केले. पंचवटी, तर तिथे काळाराम आणि गोराराम असे 2 मंदिर होते. तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर आम्ही इथून काळाराम मंदिरच्या दिशेने चाललो होतो आणि फार छान वाडे आणि घर होतं. खूप छान वाटलं. आणि त्या घरांवर जे काही पेंट केलेलं होतं खूप सुंदररीत्याने, खूप छान वाटत होतं तिथनं जाताना. आणि सकाळी सकाळी तर खूपच छान वाटतं मंदिरात जाणे, दर्शन वगैरे. तर इथून आम्ही पहिले काळाराम मंदिरचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर गोराराम मंदिर. तर हे काळाराम मंदिरामध्ये आम्ही पोचलो आहे. आणि एंट्री केल्यावर इथे खूप छान कोट्स एक लिहिलेलं होतं आणि मला वाचून ते खूप छान वाटलं. आणि त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि मंदिराच्या परिसरमध्ये थोडा वेळ बसलो आणि तिथून आम्ही निघालो गोराराम मंदिर. तर काळाराम मंदिर हे काळ्या दगडांनी बांधलेलं आहे आणि खूप छानरीत्याने इथला परिसर पण होता. तर हिस्ट्री अशी आहे की या मंदिरामध्ये अस्पृश्यांना एंट्री नव्हती. तर आंबेडकरांनी मीन्स यांचं स्टँड घेतलं होतं, तेव्हा सत्याग्रह होता की सगळ्यांना इथे एंट्री व्हावी दर्शनासाठी. कारण आधीच्या काळामध्ये काही जातीविवाद, खालच्या जातीच्या लोकांना इथे दर्शन नाही, तिकडे दर्शन नाही. तर हे सगळं आंबेडकरांनी तेव्हा ते लढले आणि ही चळवळ त्यांनी तेव्हा केली होती. तर ही आहे सीता गुफा. इथे पण मी काही शूट करू शकले नाही, अलाउड नव्हतं सो. आणि हे आहे गोराराम मंदिर. त्यानंतर आम्ही निघालो त्र्यंबकेश्वरला.
आम्हाला खूप जास्तच लेट झालं होतं आणि 11 नंतर खूप जास्त गर्दी वाढते असं माझ्या दीदीने पण मला सांगितलं होतं. पण आम्हाला लेट झालं, काय करणार? कारण बाकी पण स्पॉट कव्हर करायचे होते. त्यामुळे आम्ही मुखदर्शन पण नाही घेऊ शकलो. आम्ही रांगेमध्ये लागलो होतो, पण आम्हाला यावं लागलं कारण 3 तास दर्शनाला लागणार होते. त्यानंतर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो मामाच्या मुलीच्या बर्थडेसाठी. सो आम्हाला बड्डेसाठी जिथे रिसॉर्टला जायचं होतं आम्ही पोहोचलो आणि त्यानंतर सगळ्यांच्या भेटी झाल्या. काका, मावशी, कझिन्स, मामा, मामी, मेन म्हणजे आरया जिचा बड्डे होता. खूप छान रीत्याने मामाने हे सेलिब्रेट केलं होतं आणि सगळे जण खूप म्हणजे हॅपी होते. लोकेशन पण फार छान मामाने ही चॉईस केली होती. तिथे सनसेट आणि खूप छान ॲटमॉस्फिअर होतं आणि सगळेजण आल्यावर तर फारच मज्जा येते. तर इथे स्विमिंग पूल होता. सो सगळ्यांनी फार एन्जॉय केलं आणि काही संध्याकाळी गेम्स पण घेतले होते. संगीत खुर्ची, पिलोचा गेम होता. तर हा पिलोचा गेम होता तर माझ्या काही सिस्टर्सनी माझ्यासाठी हे गाणं बोललेलं. त्यानंतर सगळ्यांनी खूप धमाल केली आणि डान्स केला. तर हे बघा आणि हा होता आर्याचा केक. त्यानंतर नेक्स्ट डे आम्ही सगळे परत आपल्या आपल्या घरी निघालो. असं एकच दिवस होतं पण असं वाटत होतं अजून राहावं सगळ्यांनी, कारण सगळे लोक होते. खूप धमाल केली, मस्ती, खूप एन्जॉय केलं. पण ऑफकोर्स घरी जायचं आहे सगळ्यांना आणि सगळ्यांचं परत रुटीन्स अँड ऑल सगळ्या गोष्टी. तो आम्ही निघालो परत देऊळगाव राजाला आणि हा होता समृद्धी महामार्ग. तिथनं आम्ही गेलो होतो आणि आम्ही त्यामुळे समृद्धी महामार्गावरनं तुम्ही 2 तास तुमचे वाजतात, 2-3 तास. तर आम्ही 6 वाजता घरी पोहोचलो होतो आणि मध्ये आम्ही एकच ब्रेक घेतला होता चहासाठी. मोस्टली इथे समृद्धी महामार्गावर तुम्हाला जास्त हॉटेल्स वगैरे नाही मिळणार. खूप कमी इथे फ्रिक्वेन्सीज आहे हॉटेल्स आणि पेट्रोलच्या पण. तर जर तुम्हाला ह्या रस्त्याने जायचं असेल तर फुल ऑन टंकी पेट्रोलची करा आणि काहीतरी स्नॅक्स पण कॅरी करा. मोस्टली कधी इथे तुम्हाला खाण्यासाठी गोष्टी मिळत नाही. सो खूप छान हा प्रवास होता. फार एन्जॉय केलं, फार मस्ती केली, धमाल. जर तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.